तर नमस्कार मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटते, कुठं जाणार असलं आम्ही. आणि आमची ट्रेन आहे 12ला आणि आता झाल्यात 11:40. 2 मिनिटात निघणार होते आणि पहिल्यांदा आल्यामुळे आम्हाला काही एक्सपिरियन्स नाही. नंतर झालं कसं झालं बघा. आता इथनं पुढे व्हिडिओ करायला येणार नाही कारण की इथं 2ला मोबाईल मिळाला. रात्रीचं OT घेतले पण झाले आणि आता काका पण जाणार आपल्या गावाला. तर नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक. पहिल्यापासून व्हिडिओ करत होतो पण काही कारणामुळे काही वस्तूंच्यामुळे माझं सगळं बंद झालेलं होतं. तर आता आणि एकदा पुन्हा सुरुवात करतोय आणि हा व्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा कारण की सुरुवात ह्याच व्लॉगपासून होणार आहे. तर बघूया काय काय होते, बघूया ते तुम्हाला अपडेट देत राहीन. चला तर मग सुरुवात करूया. जाऊन येतो मम्मी. अच्छा पैसे जाऊन येतो. ठीक है. तर मित्रांनो, आता इथं बोरगावडी फाट्याला आले कारण की इचलकरंजी बसमधनं इकडे जाणार आहे कोल्हापूरला. तर बघूया आता कसं काय काय होते आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटते, कुठं जाणार असलं आम्ही. कमेंटमध्ये सांगा. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. तर मित्रांनो, आता पोहोचले कोल्हापुरात आणि आमची ट्रेन आहे 12ला आणि आता झाल्यात 11:40. तर बघूया काय होते. कधी पण संकटच आहे. कोल्हापुरात पोहोचले, बघूया चला. बघूया आता ट्रेन गावते का नाही. तर मित्रांनो, ट्रेन तर मोकळीच आहे. अच्छा पण आता 2 मिनिटात निघणार होते. लई गडबडीत आले. जरा रेस्ट करूया मग जाऊया. आपले मित्रांनो बेळगावात पोचायले आणि बेळगावात कुतुबेर एवढी सगळी गर्दी झाल्या त्यांना मध्ये. पचू एका साईडला आणि एका साईडला बारक्या भावाला पण झोपून घेतले. उभे पुत्र घेतले. बघूया आणि कमांड झोपतात. काय सगळ्या ट्रेन मध्ये हेच चालू आहे बघा. A few moments later. आणि थोड्या वेळानंतर म्हणजे 1 तासभर झालं तर जागा सुटलेच आहे. त्यानंतर आता जागा मिळाल्या. बघूया कुठं पत्र काय लागतं. अजून जेवायचं पण आहे. मग काय काय होते बघूया. कंटाळा तर आलाय तर झोप येते. अच्छा ठीक है. मित्रांनो, आता 2-3 घेतले. तो बघूया सकाळी भेटलं तर भेटूया. पज्जू फोन आलाय त्यामुळे त्याला भेटूया. गांड लग जाए प्राण चले जाए पर हवाबाजी ना जाए. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. तर मित्रांनो, आता पोहोचले तिरुपतीमध्ये आणि पहिल्यांदा आल्यामुळे आम्हाला काही एक्सपिरियन्स नाही. त्यामुळे आता कोल्हापूरचे काका आल्यात आमच्याबरोबर. कोल्हापुरातून आल्यात. मग आता यांच्या सपोर्टनं जाऊया. कसं काय होतं पज्जू पण आहे संकटच. चला मित्रांनो, इथं बसचं तिकीट काढायला थांबले. ते काका म्हणाल्यात येण्या जाण्याचं तिकीट स्वस्त पडते. मग तसंच काढलेलं बरं कारण की 3 दिवस ते तिकीट चालते. 3 दिवसात आम्ही कधी पण येऊन जाऊन केलं तरी चालते. तेच करूया. आता तिकीट काढायला इथं आले. काका पण काढायला, पज्जू पण आहेतच. काढूया आणि मग जाऊया. आता मित्रांनो, बॅग डेन चेकिंग झाल्या. आता पुढं बसमध्ये जाऊया वरती. तर आता पोचले बस स्टँडवर आणि आता पहिला मुंडन करायचं म्हणाल्यात. बघूया आता तिथं कसं काय काय होते आणि कंटिन्यू करूया व्हिडिओला. तर आता पोचले तर यात्री सदनपाशी आणि पज्जू गेला इथं लॉकरचं की घ्यायला. आपण बघूया लॉकर घेतात. मग नंतर तिथं जाऊन मग घ्यायचं आणि मग कल्याण कट्ट्याला जाऊन मुंडन करून मग दर्शनला जायचं. ते तिकीट ते घेऊन आले आणि आता ते रूम तेवढे घ्यायला लागेल. लॉकर घेतल्यावर
बघूया जागा कुठे होते, मग मुंडन करून घेऊया. हम तो छोटे लोग हैं, हम तो सिर्फ वीडियो ही बना सकते हैं. मग आता सगळं सामान ठेवून आता कटिंगला चालले. कटिंग करूया आणि मग घेऊया. मुंडन तर झालंय. जेव्हा मी खते काका कुठे गेला होता काय माहित नाही. सकाळी सलूनवर जाऊया आणि मग दर्शनला जाऊया. लुक कसं दिसायला कमेंट करा. आता लुंगी जेवढं आणायला चालले. अच्छा लुंगी आणूया मग परफेक्ट लुक तुम्हाला दाखवतो. ठीक है. लेकिन एक सेकंड. सगळं आवरले. फायनल लुक कसं दिसायला बघा. फ्री दर्शनला दादा तर एक नाशिकचे भेटलेलं त्यांनी म्हटल्या 14-15 तास लागते. आता कुठं जायचं बघूया जाऊया. आता इथे विचारून तर घेतलंय सरळ जाऊन तिथे कुठं नारायणी रेस्टॉरंट काय तर म्हटल्या असं जाऊन बघूया. ते आम्हाला कळत नव्हतं. हे काका एक भेटले तिथलं विचारून चालले. मी दाखवा लागल्यात लाईन में दर्शन जायचं ना. अच्छा. सिक्योरिटी गार्ड रहते हैं. हाँ देवस्थान का काउंटर में रखते हैं. ठीक है. हाँ और ये फिर उधर से निकलने का. हाँ और ये फिर किधर देते हैं हमारे को. नेक्स्ट काउंटर. नेक्स्ट काउंटर में. हाँ दर्शन होने के बाद देते हैं क्या. दर्शन करने के बाद देते काउंटर में. हाँ हे व्हिडिओ दिस ना. ठीक देख तो कैसे सर मारा. इधर टोकन लेने का क्या. टोकन पिछले सीधा लाइन को जा. सीधा लाने को. ये रे पहिला नाही घेतलं नाही. आता इथे दादा भेटल्यात आणि पण बेळगावच आहेत म्हणा. कारण मराठीत नाही कन्नड येते. माझ्या पण जरा कन्नडमध्ये बोलला. त्यांनी पण आता फ्री दर्शनला चालल्यात. माझं ते कोल्हापूरचं काका भेटलेलं तिने आम्हाला सोडूनच गेल्यात. आमच्याबरोबर चालतं खरं. त्या दादांच्या बरोबर जाऊया काय काय होते बघूया. फ्री दर्शनच्या ह्याच्यात आलता हो. आणि इकडं टोकन दर्शन पण म्हणजे 300 रुपयाचं दर्शन पण दिसायला लागले स्पेशल. इथं पण गर्दी काय मावूनच की ढीगच आहे. यांना एवढी गर्दी लागल्या म्हणल्यावर आम्हाला किती विषय लागते बघूया आणि मग हे करूया दर्शन करूया. नाही तर वेटिंग हॉलमध्ये बसलं आहे लोक बघा. तर दादा पण बसल्या. आता किती उशीर लागते बघूया. किती उशीर लागते वाटतं 15 तास म्हटल्या कारण त्यात आणि किती उशीर लागते बघूया. 2 hours later. एका हॉलमध्ये होतो त्यात असा अनेक हॉल आहे मोठा. त्या मोठ्या हॉलमध्ये जायचं होता. आणि गर्दी बघा ही. तिकीटची प्रोसेस तर चालू झाली आहे. तिकीट घेऊया त्यांना जाऊया दर्शनाला. आता तिकीट तर भेटले. दादा पण आहे तिथं जवळ. दादांच्या बरोबर जाऊया चला. आता इथनं पुढे व्हिडिओ करा येणार नाही कारण की इथं मोबाईल ते ठेवून घ्यायला गेल्यात. बघूया आता मग याच्या पुढे भेटूया दर्शन झाल्यावर. 12 hours later. मोबाईल जमा केल्यानंतर 2ला मोबाईल मिळाला. रात्रीचं दुपारी 2ला केला. आता 2ला मिळाला आहे. आणि आत कुठं काहीच इंटरनेट नाही काय नाही. निवांत बसलेला आहो. आणि केव्हा रात्री 12ला दर्शनाला निघलेला बाहेर म्हणजे बाहेर काढलेलं. आणि 2ला दर्शन झाले. मग आता इथं फोटो जरा काढूया आणि मग जाग्याला जाऊया. आणि प्रत्येक व्हिडिओतनी म्हणजे कुठल्या पण सिनेमॅटिक व्हिडिओ तो व्हिडिओ सगळं बघता असा हेच तो पॉईंट आहे. नारळ पण फोडायचं असते म्हणजे आरती सकाळी आणि नारळ फोडायची जागा आहे. कापूरतीन लावायचा. इथं काही जास्त उशीर थांबू देणार. जरा फोटो काढूया जाऊया. आता फोटो तीन काढून झाल्यात. आता जाऊया रूमवर आणि जरा झोपूया कारण की आता 2-2:30 वाजल्यात. बघूया आणि फोटो तीन काढूया जाऊया. रात्रीचं 2-2:30 वाजल्यात आणि
वाईफ तर असली खतरनाक आली आहे ऐकून काही विषय नाही. लय आवडला मला. अर्धा तास झालं इथे येऊन बसले आता. चार्जिंग लावून सरळ कपडे बदललो आणि पहिले चार्जिंग लावून बोललो. सकाळच्या मोबाईल 50% होतं मला माहीत नव्हतं. आत चार्जर अलाउड होतं म्हणजे ते वेटिंग रूम होतं का नाही तिथं अलाउड होतं. खरं दुसऱ्या नंबरला वेटिंग रूमला टाकलं की तिथं काय आमचं अलाउड नव्हतं. मग सगळं तिथं रूम टाकलेलं मग त्यात मोबाईल सगळं काढून घेतलं तर मला दाखवलेलो. मग आता माझ्या किती 40% होतं आता 72% झाले. तर वाजल्या 3:30 किती वाजले रुपये 3:42 पावणे 4 वाजलेत आणि आता इथं चार्जिंग ते लावलं आहे. आता पजाचं तेवढं लावायचं आहे तिथं लावूया. कसं काय होते बघा. झोप तर काय अजून येईना आणि गर्दी तर बघा किती. झोपायला पण जागाच नाही कुठं. चार्जिंग लावूया आणि बघूया कसं काय करतो. तर मित्रांनो आज इथला दुसरा दिवस आहे आणि काल फक्त दर्शन तेवढंच केले. आज जरा फोटो देऊन काढायचं होतं म्हणताना आणि चाललं बघा. आणि वराह स्वामीचं दर्शन पण पहिला करायचं असते म्हणे तर ते आम्हाला माहीत नव्हतं. त्याला आता दुसऱ्यांदा करायचं चालले ते करूया. नाश्ता करूया मग संध्याकाळी जाऊया. काल लाडू मिळालं होतं रात्री. मला लाडू तेवढं जरा घेऊया आणि माझं स्कॅन पण झालं नाही हो. त्यामुळं काय मला काय मिळालं नाही. 25 मिळाले. आता विकतच काय मिळते का बघूया. कोणाकडनं तर जुगाड करून घेऊया. 4 तर घ्यायला पाहिजे घरातले असते. एक और टाइम. मित्रांनो काल रात्री माझ्या तिकीटचं स्कॅन झालं नाही हो. मग ते आज सकाळी एक्स्ट्रा कधी आहे ते पण मिळालं झालं. काउंटरला जाऊन तिथं हेल्प त्याच्यात बघितलं तिथं 10 लाडूचं हे केलो आणि 500 रुपये देऊन घेतलो बघा. आणि पंजाचं काय कालच मिळालेलं आहे आणि ते दादा एक सांगितलं त्याचं एक 6 लाडू एक्स्ट्रा. मग त्याचं लिमिट संपलेलं त्यामुळं आता मग 10 लाडू घेतले एक्स्ट्रा. बघूयात काय आता एवढं खुश झालं की नाही. माझंच काय होणार झालं तर कालच्या आता काल आम्हाला माहीत नव्हतं वराह स्वामीचं देवाचं पाय पडायला लागते त्याला. माझं तिथे पाय पुढे जाऊया रूमवर. काय गर्दी ठीकच होती. तर आता काय दर्शनला करायचं नाही म्हणलं जाऊया डायरेक्ट रूमवर आणि संध्याकाळी ट्रेनला आहे जाऊया आणि मग ट्रेनमध्ये बसूया सगळं. इथल्या माणसांची अशी मान्यता आहे की या कुंडामध्ये स्नान केल्यावर माणूस पापमुक्त होतो. शेवटचं बघून घेऊया मंदिरला. आता इथून पुढे कवा होते बघूया. आता काय पहिलाच ब्लॉग होता त्यामुळं देवाचं दर्शन करायला आलो. नेक्स्ट टाईम आता बघूया कधी यायचं घडते कधी बघूया. यायचं तर कधी पण आहे पण घडते कधी बघूया. कॉलेज आहे सगळं आहे घडते बघूया. आता जाऊया पहिला बरोबर. आता येऊपर्यंत आम्हाला 4 वाजल्यात आणि येऊन कपडे देऊन चेंज करून आता जेवले पण आम्ही इथे. आता चेकआउट करायचा टायमिंग आला आहे. आता 9:30ला आमची रात्रीची ट्रेन आहे आणि ते काल आम्हाला काका भेटलेलं का नाही तिने आता अजून पण आहे तर त्यांच्याबरोबर जाऊया. मग आता पहिला चेकआउट करूया आणि मग निघूया इथे. आता चेकआउट पण केले रूम. आता बसस्टँडला जाऊया आणि जाऊया तिरुपतीमध्ये. बसस्टँडवर पोचले तर गर्दी काय सगळ्या बसमध्ये भरून चालल्यात की. मग आता बघूया कुठली बस लावतो बघूया आणि लवकरात लवकर जाऊया. मैं तो कुछ और ही समझ रहा था. आता पोचले बस स्टँडवर. इथनं रेल्वे स्टेशन पण जरा जवळ तिथं जाऊया तिकीट काढूया आणि मग बसूया ट्रेनमध्ये. काका पण येणार आहेत पजू पण आहेतच.
Howrah Express via Vijayawada, Visakhapatnam, Brahmapur, Kharagpur. तर मित्रांनो आता रेल्वे स्टेशनवर पोहोचले. तिकीट काढून घ्यायला लागले. तिकीट काढून घेतल्यानंतर मग 9:30ला ट्रेन आहे म्हणे. मग जाऊया. किती रुपये तिकीट बघून जाऊया. तिकीट त्यांनी काढून घेतले तर 4 नंबरला 9:30 वाजता येणार आहे आणि आता 7 वाजले. मग 7 वाजल्यानंतर जर काहीतरी खाऊया मग नंतर जाऊया. अच्छा ठीक है. जेव्हा आलता हो पोट तर भरले. खरंच चव मात्र कोल्हापूर सारखी नाही हा. चव मात्र कोल्हापूर सारखी नाही. चव पाहिजे असली की फक्त कोल्हापूरला द्यायला लागते. रेल्वे 3 नाही तर 4 नंबरवर येणार आहे प्लॅटफॉर्मवर. मग ते 9:30ला आहे म्हणताना आता येऊन जरा बसले जेवते केव्हा इथे बघूया म्हणजे निघूया. आता 10 वाजता आल्यात. जास्त बसले आम्ही रेल्वेत. पज्जू काय आता रात्रभर जागा होता दर्शनसाठी म्हणताना जागा आता झोपायला लागलाय. मी पण आता सरळ उद्या सकाळी उठतो. इथे काका इथं जाईल जवळ झोपल्या. त्यांची पण जागा धरायला इथं बसायला लागलेलं आहे. त्यांची जागा धरली. पज्जू पण झोपायला लागलाय. माझी जागा धरून ठेवली त्यांनी. धन्यवाद. उद्याला भेटायला आता सरळ. The next day. नमस्कार मित्रांनो, आता सकाळी 9 वाजल्यात आणि आत्ता उठले आम्ही. आता हुबळी जंक्शन आले. हुबळीतनं आणि किती किलोमीटर आहे तेवढं काय माहीत नाही. तर जवळच आहे. जाऊया आणि कोल्हापुरात पण महालक्ष्मीचं दर्शन करूया. मग निघूया. आता पजू गेला आवरायला. मी आवरून आता निवांत बसले आणि काय तेवढी आज काल रात्री गर्दी होती बस ट्रेनला. आत्ता काय तेवढी सगळी रिकामच आहे. इकडे तिकडे बघू शकता सगळं मोकळंच आहे. एवढे काय काही नाही काय नाही निवांतच आहे. पोचूया दर्शन करूया बघूया कसं काय होतं. आता कोल्हापुरात पोचले मित्रांनो आणि आता अंबाबाईचं पहिला दर्शन करायला पाहिजे. मग गावाकडे जायचं. आता रिक्षा तर सांगितले दर्शन करूया पहिला. आता पोचले कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरपाशी. तर दर्शन करूया निवांत मग जाऊया. आता ओटी पण घेतले. दादा तर म्हटलं की 1/2-पाऊण तास लागतो दर्शनला. बघूया किती उशीर लागते. आता पजू पण घेतलाय. काका पण घेतल्यात वटी. आता मित्रांनो दर्शन पण झाले आणि आता काका पण जाणार आपल्या आपल्या गावाला आणि आम्ही पण जाणार गावाला. तुमच्यामुळे आमचं पण काका पण चालल्यात. दादा तुमचं पण धन्यवाद. चला जाऊया आता. दर्शन पण करून झाले मित्रांनो आणि आता बस स्टँडवर बसले. रिक्षात आलतो. तर 7:30ला बस आहे. 7:30च्या बसनं जाऊया. आता डायरेक्ट भोजाची गाडी लावल्या. गावात जाऊनच तिथं भेटूया. काय गर्दी नाही काय नाही. शेवटपुत्र आम्ही दोघंच आहे बहुतेक. आणि म्हणजे गावात तर मित्रांनो सध्या आता 10 वाजल्यात आणि 10 वाजता मी घरात येऊन पोचलोय. मम्मी तर अजून जागेत. जेवण तेन केल्यात. आता मस्तपैकी जेवायचं आणि झोपायचं. आता तुम्हाला सांगतो पूर्ण हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर कमेंट आणि भावाला सबस्क्राईब करा. आणि इंस्टाला नवीन पेज काढलोय. यूट्यूबला पण हे नवीनच चॅनल आहे. तर फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
राम राम.